हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, आज आपण काय करणार आहोत. इथे माझ्याकडे ह्या कच्च्या पपया आहेत. तर मी गावाला गेली होती. तर गावाला आईकडे मागच्या दारी अगदी पपईची 4 झाडं आहेत. तर मी एका झाडावरून या पपया तोडलेल्या आहेत. आता या ज्या पपया आहेत तुम्ही पाहू शकता, अगदी कोवळ्या अशा पपया आहेत, पण कच्च्या आहेत. तर या कच्च्या पपईपासून मी टुटी फ्रुटी करणार आहे. तर ज्ञानेशला टुटी फ्रुटी खूप आवडते आणि मला ना केक करायचा आहे. तर त्या केकसाठी मी अगदी घरच्या घरी ही टुटी फ्रुटी करणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पटापट रेसिपीला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. बाय बाय बाय. आज आपण टुटी फ्रुटी करणार आहोत. तर पहा, टुटी फ्रुटी करण्यासाठी मी इथे 3 अशा पपया घेतलेल्या आहेत. तर पहा, मी गावाला गेले होते ना, गावावरून येताना मी झाडावरच्या 3 पपया आणलेल्या आहेत. ह्या ज्या पपया आहेत ना, थोड्या कवळ्या आहेत, कच्च्या आहेत. तर पहा, टुटी फ्रुटी करण्यासाठी तुम्ही एक असा हिरवा असा पपई घेऊ शकतात, कारण टुटी फ्रुटी ही कच्च्या पपईपासून बनते. आता पहा, ह्या ज्या पपयात मी स्वच्छ अशा या पपया धुवून घेतलेल्या आहेत. आता या पपया स्वच्छ धुवून घेतल्यानंतर इथे ही जी पपई आहेत, आपल्याला अशा पद्धतीने या पपईची साल काढून घ्यायची आहे. मी अशाच पद्धतीने सगळ्या पपयांची सालं मी काढून घेतलेली आहे. आता पहा, या ज्या पपया आहेत थोड्या कवळ्या आहेत, त्याच्यामुळे याच्यामध्ये बिया नसणार आहेत. आता हा जो पपई आहे तो आपण एका पपईचे आपल्याला 2 भाग करायचे आहेत आणि 2 भाग करून झाल्यानंतर आपण याच्या आधी फोडी करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकतात याच्या आतमध्ये अजिबात बिया नाही आहेत. आता आधी आपण मस्त अशा फोडी करून घेऊया आणि फोडी करून झाल्यानंतर अशा लांब फोडी करून घ्यायच्या आणि मग ते आपल्याला स्क्वेअर साईजमध्ये याचे छान मस्त छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे टुटी फ्रुटी ज्या आकारामध्ये असते ते. आता पहा, मार्केटमध्ये जी टुटी फ्रुटी मिळते आपण सेम तीच टुटी फ्रुटी अगदी घरच्या घरी करणार आहोत सोप्या अशा पद्धतीने. तर पहा, मी अशा फोडी करून घेतलेली आहे. आता या फोडी आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत स्क्वेअर साईजमध्ये. तर पहा, मी अशा पद्धतीने 3ही पपयांच्या अशा स्क्वेअर साईजमध्ये ह्या फोडी करून घेतलेल्या आहेत. आता पहा, इथे टुटी फ्रुटी करण्याच्या ना 2 पद्धती आहेत. तर खूप जण काय करतात, ही टुटी फ्रुटी ना एकदम म्हणजे 5 मिनटं गरम पाण्यामध्ये बॉईल करतात आणि 5 मिनटं साखरेच्या पाण्यामध्ये बॉईल करतात, असं करतात. तर मी असं काही करणार नाही आहे, कारण आपण जी टुटी फ्रुटी करतो आहोत तर पहा, ती जशी मार्केटमध्ये मिळते ना सेम तशीच टुटी फ्रुटी आपण अगदी घरच्या घरी करणार आहोत. तर पहा, मी अशाच पद्धतीने स्क्वेअर साईजमध्ये छान मस्त पपयांचे छोटे छोटेसे तुकडे करून घेतलेले आहेत. आता पहा, मी इथे कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे, अर्धी कढई भरून गॅस ऑन केलेला आहे. आता पहा, हे जे तुकडे आहेत हे पाण्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि 10 मिनटं आपण छान मस्त हे पपयांचे जे तुकडे आहेत, म्हणजे ही जी टुटी फ्रुटी आहे, छान मस्त आपण बॉईल करून घेणार आहोत. आता पहा, तुम्हाला या टुटी फ्रुटीचा कलर सफेद दिसतो आहे. जसजसे हे बॉईल होते, म्हणजे अगदी 10 मिनटामध्ये या टुटी फ्रुटीचा कलर चेंज होतो आणि या ज्या फोडी आहेत ना, ह्या फोडी पूर्णपणे ट्रान्सपरंट दिसायला सुरुवात होतात आणि ज्यावेळेस या फोडी ट्रान्सपरंट दिसायला सुरुवात होते त्यानंतर आपल्याला ह्या फोडी पाण्यातून काढायच्या आहेत. म्हणजे अगदी 10 ते 11 मिनटंच आपल्याला फक्त ही जी टुटी फ्रुटी आहे ही आपल्याला फक्त बॉईल करून घ्यायची आहे. आणि तुम्ही आता पाहू शकतात की आधीचा कलर आणि आत्ताचा कलर खूप फरक आहे. तर पहा, कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे. ही टुटी फ्रुटी बऱ्यापैकी अशी ट्रान्सपरंट आपल्याला दिसते. आता काय करायचं आहे, आता ही टुटी फ्रुटी आपण काढून घेणार आहोत. तर इथे पहा, मी एक जाळीचा बाउल घेतलेला आहे. तर आपल्याला
यातलं पाणी वेगळं करायचं आहे आणि आता ही जी टुटी फ्रुटी आहे ना ही वेगळी करायची आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, पूर्णपणे या टुटी फ्रुटीतलं पाणी पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचं आहे आणि रूम टेम्परेचरमध्ये ही टुटी फ्रुटी पूर्णपणे आपण थंड करून घेऊया. तर पहा इथे आपल्याला एका साईडला साखरेचं पाणी करायचं आहे. तर पहा इथे साखरेचं पाणी करण्यासाठी मी एक पातेलं घेतलेलं आहे. तर पहा इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. त्याचप्रमाणे इथे आपल्याला 1 वाटी साखर तर 1 वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता पहा काय करायचं, आपल्याला छान मस्त हे बॉईल करून घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये ही साखर पूर्णपणे मेल्ट झाली पाहिजे. म्हणजे आपल्याला फक्त साखरेचा पाक करायचा आहे. 1 तारी 2 तारी अजिबात नाही करायचं. जसं गुलाबजामसाठी आपण साखरेचा पाक करतो ना, सेम तसाच करायचा आहे. फक्त ही जी साखर आहे ही पाण्यामध्ये मेल्ट झाली पाहिजे आणि अशी एक उकळी आली की मग गॅस बंद करायचा आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, फक्त ही जी साखर आहे ना ही फक्त मेल्ट झाली पाहिजे. एकदा साखर मेल्ट झाली की आपल्या इथं साखरेचा पाक तयार झालेला आहे. आता पहा हा जो पाक आहे ना, मी आता गॅस बंद केलेला आहे. थोडा कोमट करून घेऊया आणि मग कोमट झाल्यानंतर आपण जी टुटी फ्रुटी एका साईडला ठेवली होती त्यातलं पाणी बऱ्यापैकी निघून गेलेलं आहे आणि ती थंडसुद्धा झालेली आहे. आता ही टुटी फ्रुटी आपण साखरेच्या पाण्यामध्ये ॲड करूया, म्हणजे साखरेच्या पाकात ॲड करूया. आता पहा साखरेच्या पाकामध्ये ही टुटी फ्रुटी ॲड केल्यानंतर 2 तास आपण ही टुटी फ्रुटी या साखरेच्या पाकातच ठेवणार आहोत. त्यामुळे काय होतं, साखरेचं पाक याच्यामध्ये छान मस्त मुरतं आणि आपली टुटी फ्रुटी खूप छान मस्त अशी गोड लागते. तर 2 तास आपण छान मस्त आपण असं झाकण ठेवून हे टुटी फ्रुटी ठेवूया. तर पहा इथे मी आपल्याला कलर करायचा आहे. तर तुम्हाला टुटी फ्रुटी कुठल्या कलरची हवी त्यानुसार तुम्ही इथे फूड कलर घेऊ शकतात. तर पहा मी अगदी एका छोट्या वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे. थोडंसं पाणी म्हणजे 1 ते 2 चमचेच पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये मी इथे येल्लो कलर ॲड केलेला आहे. आता पहा माझ्याकडे रेड, ग्रीन, येल्लो हे तिन्ही कलर आहेत माझ्याकडे. पण मला फक्त येल्लो कलरची टुटी फ्रुटी करायची आहे म्हणून मी इथे फक्त येल्लो कलर वापरलेला आहे. आता पहा 2 तास झालेले आहेत. आता काय करायचं आहे, साखरेचं पाणी वेगळं करायचं आहे आणि ही टुटी फ्रुटी वेगळी करायची आहे. आता पहा मी अशा पद्धतीने साखरेचं पाणी वेगळं केलं आणि टुटी फ्रुटी वेगळी केलेली आहे. आता पहा या टुटी फ्रुटीमध्ये आपण कलर ॲड करूया आणि कलर ॲड करून छान मस्त आपण हे मिक्स करून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतंही म्हणजे कुठल्याही कलरचं तुम्ही फूड कलर ॲड करू शकतात. मी अशा पद्धतीने छान मस्त हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता पहा इथे मी एक परात घेतलेली आहे. या परातीमध्ये मी एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे. आता याच्यावरती आपण ही जी टुटी फ्रुटी आहे छान मस्त आपण पसरवून ॲड करूया. तर तुम्ही विचार करत असाल या परातीमध्ये जो रुमाल आहे तो असा येल्लो कसा, तर पहा किचनमध्ये काहीही मला सुकवायचं वगैरे असेल तर मी या रुमालाचा वापर करते. मध्यंतरी मी मँगो स्लाईस केल्या होत्या. मँगो स्लाईस ड्रायफ्रूट त्यासाठी मी हा कॉटनचा रुमाल वापरला होता. त्याच्यामुळे हा थोडासा येल्लो झालेला आहे. आता पहा ही जी टुटी फ्रुटी आहे मी 2 दिवस म्हणजे रूम टेम्परेचरमध्ये आणि पंख्याखाली मी ही टुटी फ्रुटी मी सुकवून घेतलेली आहे. तर पहा आता जे उरलेले जे साखरेचं पाणी आहे ते फेकून न देता एका डब्यामध्ये आपल्याला स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये हे पाणी ठेवल्याने काय हे पाणी छान मस्त असतं म्हणजे थोडं घट्ट होतं. तर पहा 2 दिवसानंतर आपल्या टुटी फ्रुटी तुम्ही पाहू शकता छान मस्त अशा सुकलेल्या आहेत. तर पहा मी दिवसभर रूम टेम्परेचरमध्ये आणि आपण रात्री झोपताना पंखा चालू करतो त्या पंख्याखाली मी टुटी फ्रुटी ठेवायची. तर अशाच पद्धतीने मी 2 दिवस ही टुटी फ्रुटी मी मस्त सुकवून घेतलेली आहे. तर पहा चांगली 1 वाटीभर ही टुटी फ्रुटी मस्त झालेली आहे. तर पहा तुम्ही बाहेर पाहू शकतात की मार्केटमध्ये छान मस्त बाहेरून अशी छान मस्त थोडी सुकलेली पण आतून मस्त
मस्त ज्युसी म्हणजे त्या टुटी फ्रुटीमध्ये आतून खूप असा ओलावा असतो, पण बाहेरून ती पूर्णपणे ड्राय असते. तर पहा आता हे जे साखरेचं पाणी आहे जे आपण फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते थोडं घट्ट झालेलं आहे. हलकं असं घट्ट होतं, जास्त होत नाही. तर आता तेच पाणी आपण या टुटी फ्रुटीमध्ये ॲड करूया. अगदी 5 ते 6 चमचे मस्त मस्त हे पाणी या टुटी फ्रुटीमध्ये ॲड करून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे ही टुटी फ्रुटी छान मस्त ओली राहते. आणि आपण पहा ही जी टुटी फ्रुटी आहे ही टुटी फ्रुटी आपल्याला एका काचेच्या बरणीमध्ये ॲड करून ही आपल्याला स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवायची आहे. याच्याने काय होतं माहिती आहे का, ही जी टुटी फ्रुटी आहे बाहेरून तुम्हाला ड्राय दिसेल, पण आतमध्ये पूर्णपणे ज्युसी आणि पूर्णपणे ओलसर असणार आहे. म्हणून अशाच पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये साखरेचं पाणी ॲड करून ही टुटी फ्रुटी आपल्याला एका काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवायची आहे. म्हणजे ही पूर्णपणे ड्रायही नाही आणि पूर्णपणे ओलीही नाही, अशा पद्धतीची ही टुटी फ्रुटी असते. तुम्ही बाहेरची टुटी फ्रुटी पाहू शकतात. तर पहा मी इथे काचेची बरणी घेतलेली आहे. या काचेच्या बरणीमध्ये आपण ही टुटी फ्रुटी ट्रान्सफर करून घेऊया. आता ही जी टुटी फ्रुटी आहे तर मुलांना जर आपण अशाच पद्धतीने वेगवेगळ्या कलरची ही अशी टुटी फ्रुटी जर त्यांना करून दिली तर ते आवडीनेच खातील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मार्केटमधून जे आपण टुटी फ्रुटी विकत आणतो सेम तशीच ही टुटी फ्रुटी बनते आणि चवीला तर एक नंबर आणि भन्नाट. मी माझ्या मुलाला ड्रायफ्रूटमध्ये ही टुटी फ्रुटी नक्कीच देते. तर पहा पूर्ण एक काचेची बरणी भरून आपली इथे ही टुटी फ्रुटी तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने ही टुटी फ्रुटी नक्कीच ट्राय करा. आता ही टुटी फ्रुटी तुम्ही मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकतात किंवा आधीमध्ये त्यांना छोटी मोठी भूक लागते तेव्हासुद्धा तुम्ही ही टुटी फ्रुटी मुलांना खायला देऊ शकतात.